नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत वाटाणा पुलाव, जो अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम असा लागतो। हा पुलाव चिकट होऊ नये, एकदम मोकळा सुळसुळीत व्हावा म्हणून काही टिप्सही दिलेल्या आहेत इथं, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब ही करून घ्या। इथं साहित्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेत, 1 मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, 1 चमचा जिरे आहेत, त्यानंतर 2 तमालपत्र घेतलेत, 1 छोटासा दालचिनीचा तुकडाही आहे, 2 चक्री फूल, 2 हिरव्या वेलच्या, 1 मसाला वेलची, 7 ते 8 लवंग आणि 7 ते 8 काळी मिरी घेतल्यात, 1 वाटी हिरवे मटार असे सोलून घेतलेले आहेत आणि पाव वाटी काजू घेतलेत। एका काजूचे 2 तुकडे केलेले आहेत। काजू जर कोणाला घ्यायचे नसतील, नाही घेतले तरीही चालेल। या मोठ्या बोलमध्ये 1 वाटी बिर्याणी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातला होता मी। ज्या वाटीने आपण वाटाणे मोजून घेतलेत ना, त्याच वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता आपल्याला हे वाटाणे तेलामध्ये परतून घ्यायचेत, त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं। हे सगळे वाटाणे याच्यामध्ये घातले। आता 1-2 मिनिटांसाठी मंद गॅसवरती आपण हे परतून घेऊया। अगदीच काही भाजून घ्यायचे नाहीत आपल्याला, फक्त 2 मिनिटांसाठी हलके असे परतून घ्यायचे। आपले वाटाणे इथं परतून झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला काजूही तेलामध्ये परतून घ्यायचेत। त्यासाठी याच कढईमध्ये मी आता तेल घालते, साधारण 2 पळ्या तेल घालते। याच्यामध्येच परत आपण पुलावची फोडणीही करणार आहे। तेल गरम झालं की हे काजूचे तुकडे घालायचे आणि हे पण आपल्याला एखाद्या मिनिटांसाठी थोडा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे तेलामध्ये। पुलावच्या कोणत्याही प्रकारामध्ये असे काजूचे तुकडे घातले ना, पुलावची चव खूप छान लागते, त्यामुळे मी नेहमी घालते। तुम्हाला जर थोडे कमी घालायचे असतील ना याच्यापेक्षा, तरी कमी घातले तरी चालतील किंवा अगदीच घालायचे नसतील तरी नाही घातले तरीही चालणार आहे। इथं आपले काजूही छान भाजून तयार झालेले आहेत। हे पण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि त्यानंतर लगेचच आपल्याला पुलावसाठी फोडणी करायची आहे। आहे याच तेलामध्ये 1 चमचाभर इतकं तूप घातलंय मी। जर तुमच्याकडे बटर असेल तर एखादा चमचा बटर घाला। हे छान गरम झालं का याच्यात हे जिरे घालूया। जिरे घालायच्या आधी मात्र हे तेल तूप छान कडकडीत गरम झालेलं असावं, त्यानंतर जिरे घालायचे। मग आपण जे मसाले घेतलेत ना, खडे मसाले, ते सगळे मसाले याच्यामध्ये घालायचे। आपण बाकी कोणताही पावडर मसाला याच्यामध्ये घालणार नाही विकतचा, त्याच्यामुळे खडे मसालेच थोडेसे जास्त प्रमाणामध्ये घेतलेत, ज्यामुळे आपल्या पुलावला याचा खूप छान असा सुगंध लागतो। आता या चिरून घेतलेल्या मिरच्याही घातल्या याच्यात। हे छान तेलामध्ये परतून घेऊया। आणि आता हा कांदा घालायचा आणि कांदा पण आपल्याला छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा कांदा आपण उभा चिरून घेतलाय, त्यामुळे थोडासा वेळ लागतो हा भाजला जायला। हलका तांबूस रंग आला का मग आपल्याला याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। इथं मी ही सगळी आलं लसणाची पेस्ट घातली। आता ही पण छान परतून घेऊया।
आता याच्यामध्ये हे तेलावर परतून घेतलेले सगळे मटार घातले आणि परत एकदा हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पाणी घालायचे। तर आपण 1 वाटी तांदूळ 1 वाटी मटार घेतलाय आणि तांदूळ भिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घालते। त्याच्यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचं नाही। हीच सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की आपण तांदळाच्या किती प्रमाणामध्ये पाणी घेतो। पाणी जर जास्त झालं ना तर मग तो जो पुलाव आहे ना तो चिकट होतो, असा मोकळा सुळसुळीत होत नाही। 2 वाट्या पाणी घातलं। आता चवीप्रमाणे मीठही घातले याच्यामध्ये। आपण आधी कुठेच मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे 1 चमचाभर मीठ घातलं। आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर या पाण्याला उकळी आली, एकदा हे ढवळून घ्यायचं आणि आपण जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे ना त्याच्यातलं मी सगळं पाणी निथळून काढले, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही। हा तांदूळ आता या उकळलेल्या पाण्यामध्ये घालायचा आणि अजून एकदा व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। आपण घातलेले मसाले, मटार, कांदा, तांदूळ हे सगळं असं छान परतलं गेलं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे। इथं तुम्हाला दिसत असेल, दिसायला पाणी थोडंसं दिसते, पण आपण तांदूळ भिजवून घेतला होता ना अर्धा तास, त्याच्यामुळे एवढ्याच पाण्यामध्ये आपला पुलाव छान शिजून तयार होतो। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती हा पुलाव 10 मिनिटांसाठी असाच शिजत ठेवायचा आहे। तुम्ही पाहिला असेल याच्यामध्ये आपण हळद, लाल तिखट किंवा बाकी कोणता पावडर मसाला वापरला नाही। तिखट होण्यासाठी मिरची वापरली आणि बाकी जे सगळे खडे मसाले वापरले ना त्याच्यामुळे आपला पुलाव एवढा जबरदस्त स्वादिष्ट होतो की बाकी काहीच घालायची गरज नाही आणि हा पुलाव असा पांढराच छान दिसतो, म्हणूनही बाकी काही घातलेलं नाही। इथे 10 मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघितलं तर तुम्हाला दिसत असेल आपला पुलाव इथं शिजून तयार झालेला आहे। एकदम मोकळा सुळसुळीत असा दिसतोय। एक काळजी घ्यायची, हे शिजायला ठेवताना ना अधूनमधून असं झाकण उघडून बघायचं नाही, त्याच्यामुळे मग ती वाफ बाहेर जाते आणि त्याच्यामुळे पुलाव एकसारखा शिजत नाही। त्यामुळे एकदा का झाकण ठेवलं का मग ते 10 मिनिटांनीच उघडायचं। आता गॅस बंद करून एक 4-5 मिनिटांसाठी मी असंच झाकण ठेवते। 4 ते 5 मिनिटांनंतर हे आता उघडून बघितलं आहे। लक्षात ठेवा मी गॅस बंद करून 4-5 मिनिट झाकून ठेवलं होतं। आता याच्यामध्ये हे तळलेले काजू घातले, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। परत एकदा हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। हे काजू, कोथिंबीर याच्यामध्ये असे छान मिसळले जावे। तुम्हाला इथं दिसतच असेल तांदळाचा एक ना एक शीत अगदी मोकळा मोकळा शिजला गेलेला आहे। आपण सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचाही पुलाव असाच बनेल। तांदूळ अर्धाभर तास भिजवून घ्यायचा, जेवढा तांदूळ घेतलाय त्याच्या 2 पट पाणी घालायचं आणि फोडणीला उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये तांदूळ घालायचा। झाकण ठेवल्यानंतर ते अधूनमधून उघडून न पाहता 10 मिनिटांनी उघडून बघायचं, म्हणजे पुलाव असा मोकळा होतो। तर इथं आपला परफेक्ट असा पुलाव बनून तयार झालेला आहे। आता संक्रांत येतेय, हळदी कुंकवासाठी जर वेगळं काय करायची इच्छा असेल तर हा वाटाणा पुलाव नक्कीच बनवून बघा, सगळ्यांना हा आवडेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा। भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।